नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 19 मार्च रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते. छोटीशी अपडेट आहे. पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये जर बघितलं, सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे, या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी, तसेच हा जो काही परिसर आहे राजापूर, तसेच खारेपतन, गगनबावडा, रायपतन, विजयदुर्ग, वडापेठ या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये 19 मार्च रोजी बघायला मिळू शकतोय. तसेच रत्नागिरीकडे जर बघितलं, रत्नागिरी, साखरपा, माखजन, कोयना, पाटण सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगडकडे देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. रोहा, अलिबाग, पेन, पेजरी, खोपोली या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबईकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार अवकाळी पावसाची शक्यता आहे. पालघरकडे देखील अवकाळी पाऊस बघायला मिळेल, मात्र पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. मानूर, गोदमल, वाडा, परळी, कुदन, कासाकुर्ड या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे नाशिककडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये, तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील जास्त आहे. काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. सिन्नर, डुबेर, तिरडे, पांडुर्ली, दापोली, नागपूर, साकोरे, निमगाव, सिन्नर, वावी, नांदूर, शिंगोटे हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. उत्तर भागाकडे बघितलं, नाशिकच्या वणी, मालेगाव, मनमाड, येवला, सटाणा, देवळा, चांदवड, निफाड या परिसराकडे देखील विजांचा गडगडाट जास्त राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इकडे अहिल्यादेवीनगरकडे बघितलं, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर तर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसंच घारगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगर, हळकुटी, शिरूर, राळेगाव, काळा, जामखेड विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस जास्त राहील. अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल. विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पावसासोबत तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. अहिल्यादेवीनगरकडे पावसाची शक्यता जास्त आहे पुढील 24 तासामध्ये. श्रीगोंदा, दौंड, राहू, पुणे, सासवड, पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. लोणी, काळभोर, पेठ तसेच हा जो सर्व काही परिसर आहे, सासवड, जेजुरी, केटवल्ले, शिवापूर, सोनापूर, वेल्हे या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच भोर, शिरवाळ, रावडी, वाई, खंडाळा, लोणत, फलटण, लाटे, बारामती, नांदल, अद्राकी या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये बघितलं तर मेदा, ओसरपोट, सौराट, अरस, शिशिंगा, वर्डे, रहिमतपूर, अणुदह, कोरेगाव, सातारा, देवरा, मोल तसंच निधाल या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तसंच या ठिकाणी जर बघितलं, सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता आहे, मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पंढरपूर, माहूळ, चेलगाव, सोलापूर हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट जास्त राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. अक्कलकोटकडे जोर थोडा जास्त आहे. तसेच जत, संक विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. सांगलीकडे बघितलं, सांगली, मालगाव, दिसिंग, कुची, नागज, तासगाव, पलूस, रामपूर तसंच आष्टा हा जो काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट. नरसिंहपूर तसंच इस्लामपूर विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. कोडोली, किनी तसेच ज्योतिबाईल, कोल्हापूर, संगरूळ, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट छत्रपती संभाजीनगर, सेंद्रमेडिसी, पिपरी, काचोड, पाचोड सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता. निंबेजळगाव, बिटकेन, गंगापूर, धाकेपाल, पैठण, दैगवणे, भक्तापूर, भानस, टाकळी भान विजांचा गडगडाट जास्त राहील. तसेच उत्तर भागाकडे जर बघितलं, दौलताबाद, एलरुफाई, देवगड, हतनूर, कन्नड, अंबालाकडे विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. फुलंब्री, रामगाव, पिशोर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. जालनामध्ये बदनापूरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय. देऊळगाव, राजा, आळंदा तसंच हा जो काही परिसर आहे, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबडी, शिवरनगर, तानवाडी,
वडिगुद, रामसगाव, शेवता, मंगळूर, उमापूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. 19 मार्च रोजी गेवराई, बीडच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. कोकरमो, बीड, वडवणी, तळेगाव या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. वडवणी, तळेगाव, शिरसाळ, धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. अंबेजोगाईकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. धाराशिवमध्ये बघितलं तर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि धाराशिवमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर जास्त आहे. तर विजांच्या गडगडाटासह सायंकाळच्या दरम्यान कळंब, मासा, तारखेड, भूम, येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच लातूरमध्ये लातूर, औसा, लिंगा, शोणंतपाल, उदगीर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. जोर जास्त बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. गंगाखेड, परळी तसंच परभणीच्या या भागामध्ये झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी विजांचा गडगडाट राहील. नांदेड, वाघाळामध्ये बघितलं तर नांदेड, वाघाळाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट राहील. भागबदलत पावसाची शक्यता नांदेड, वाघाळा, भोकर, पेठ, उमरी, बासमत, हिमायतनगर, उमरखेड या परिसरामध्ये आहे. हिंगोलीकडे जर बघितलं, हिंगोलीच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो. हिंगोलीमध्ये सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. विदर्भात जर बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासात. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली, सावनेर, परशिवनी, वाघोली, कामपट्टी विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. भंडारा, वारथी, चिखली, धर्मापुरी, बारशासुली, कंधारी या परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. गोंदियाच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये उत्तर भागाकडे जोर कमी आहे, बाकी भागाकडे ढगाळ वातावरण जास्त राहील, विजांचा गडगडाट राहील. आणि गडचिरोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये भागबदलत पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण जास्त असून भागबदलत पाऊस जास्त बघायला मिळू शकतो गडचिरोलीकडे देखील. आणि चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पुढील 24 तासामध्ये आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील जास्त आहे. दुपारच्या दरम्यान जास्त पाऊस बघायला मिळू शकतोय. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती हा जो काही परिसर आहे, तसेच चिमूर, शिंदेवाही, मूल या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. आणि यवतमाळमध्ये जर बघितलं, पांढरकवडा, कॅप, रुई, दिग्रस, यवतमाळ, दारवा, नेर, पुसद या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट राहील. वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसंच जामनी, लाडगड, वाधोना, आर्वी, तळगाव, आष्टी, कारंजा सर्वत्र विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. अमरावती, बादनेरा, चांदोर, नांदगाव, मोजरी, असेगाव तसंच अचलपूर, चिखलदराकडे जोर जास्त आहे, बाकी भागाकडे ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट जास्त राहील, अवकाळी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. अकोला, मोतियापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोट, तेल्हाराकडे जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो, विजांचा गडगडाट जास्त राहील. वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील, भागबदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र दुपारनंतर बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर देखील वाढत आहे. दुपारनंतर चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो, विजांचा गडगडाट, जबरदस्त पावसाची शक्यता. चिखली, केलवड, बुलढाणा, गेरडा, अहमदपूर, कोदनापूर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद या परिसरामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. खानदेशात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, भुसावळ तसेच धरणगाव, एरंडोळ, चोपळा, परोळा, पाचोरा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल, भागबदलत पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील जोर जास्त राहील. चिमटा आणि दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा, साखरी विजांचा गडगडाट जास्त राहील. नंदुरबारकडे जर बघितलं, नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर भागाकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. नंदुरबार, दोंडाईचा, शहादा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तळोदा, अक्कलकुवा, कर्णीकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. नवापूर, वेसरवाडीकडे देखील भागबदलत पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकंदरीत बघितलं पुढील 24 तासामध्ये अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.